नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत. शेतकरी महिलेचा विमा दावा नाकारणाऱ्या कंपनीला दणका. विम्याचे 2 लाख रुपये व्याजासह देण्याचे विमा कंपनीला ग्राहक आयोगाचे निर्देश. मनमानी पद्धतीने दावा नाकारल्याचा ठपका. कडधान्यांची यंदा दुप्पट आयात. केंद्र सरकारकडून दर नियंत्रणाचे प्रयत्न. 31,000 कोटींवर खरेदी, तर उत्पादन घटण्यास केंद्राचे धोरणही जबाबदार. कापसाची 25 लाख क्विंटलची आवक. वर्धा जिल्ह्यातील 7 बाजार समित्यांमध्ये स्थिती, तर सोयाबीनची 9.5 लाख क्विंटल आवक. उन्हाळी सोयाबीनची गेली हवा. राज्यातील लागवड क्षेत्रात यंदा तब्बल 90% घट झाली. दूध अनुदानाचे आतापर्यंत 176 कोटींवर वितरण. 10 मार्चपर्यंतच्या दुधाला मिळणार मदत. कांदा काढणीचा दर एकरी 12,000 रुपयांवर. रोजंदारी वाढवूनही मजुरांचा तुटवडा. शेतकरी मात्र संकटात. पुढील बातमी येते अहमदनगर जिल्ह्यातून. लग्नसराई उन्हाळ्यामुळे बटाट्यांच्या मागणीत वाढ. दरात सुधारणा. दररोज 500 क्विंटलपर्यंत होते आवक. भाजीपाल्याची आवक संतुलित, दर स्थिर. पुणे बाजार समितीमध्ये लग्नसराई आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढली. ज्वारीच्या दरात निम्म्याने घट. पेरा वाढल्यामुळे परिणाम. 2,952 रुपयांपर्यंत मिळाला दर. विदर्भात गारपिटीचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या भावात घसरण. साखर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव उतरले, मात्र लसणाच्या भावात वाढ. अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.